कोल्हापुरातील खराब रस्त्यांमुळे अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। या अपघातांमध्ये आतापर्यंत काही जणांचा जीव देखील गेलेला आहे, काही जण कायमचे जायबंदी देखील झालेले आहेत। मात्र कोल्हापुरातील असाच एक खड्डा जो एका वृद्धासाठी जीवदायी ठरला। कसबावाड्यात राहणारे पांडुरंग उल्पे यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयामध्ये दाखल देखील करण्यात आलं। उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत देखील घोषित केला आणि त्यानंतर त्यांना घरी आणलं जात असताना एका खड्ड्याचा त्यांना जबर धक्का बसला आणि यामध्ये त्यांची पुन्हा एकदा हालचाल सुरू झाली। मी आता त्याच खड्ड्याच्या परिसरामध्ये आहे। मी आता आहे चौगले गल्लीच्या परिसरामध्ये कसबावाडा इथल्या, आणि हाच तो खड्डा आहे ज्या खड्ड्यामध्ये उल्पे यांना घेऊन येणारी ॲम्ब्युलन्स आहे ती आदळली आणि त्यानंतर पुन्हा एकदा पांडुरंग उल्पे यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली। त्यानंतर पुन्हा त्यांना तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलं। आज पांडुरंग उल्पे हे पूर्ण उपचार घेऊन सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचलेले आहेत आणि एक प्रकारे त्यांना जीवदानच मिळालेलं आहे। त्यामुळे कोल्हापुरात अनेकांच्या जीवावर उठलेले हे खड्डे पांडुरंग उल्पे यांच्यासाठी मात्र जीवदायी ठरलेले आहेत असं म्हणावं लागेल। आणि देव तारी त्याला कोण मारी आजचा याच म्हणीचा प्रत्यय या निमित्तानं पांडुरंग उल्पे आणि त्यांच्या कुटुंबियांना आल्याचं पाहायला मिळत आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।